बाईसाहेब ज्यूस आणला होता. एक मिनिट. हा अगं शालिनी, अगं कुठे आहेस तू? मला वाटलं आत्ता अशी दारात उभी असशील. निघालीस का नाही? अगं मी किती वेळ वाट बघतेय तुझी. काय काम होतं? हे बघ, मी तुझ्यासाठी सगळे प्लॅन कॅन्सल केलेत. हो, प्रताप आहे ना इथेच. बर तू आता बोलण्यामध्ये वेळ नको घालवू, बरं लवकर ये. हा मी वाट बघतेय. चल बाय. काही कुठे चाललायस का तू? हो अगं, कार्यकर्त्यांसोबत मीटिंग आहे. लोकल लेवलचे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते सॉल्व्ह करायचे. नाही नाही, लगेच सगळं पोस्टपोन कर आणि घरीच थांब तू. एवढं काय महत्वाचं काम आहे? अरे खूप महत्वाचं काम आहे. शालिनी येते मुंबईहून, म्हणजे निघालीच येते, कधीही पोहोचेल इथे. अरे वा, दॅट्स ग्रेट. ठीक आहे, ती येईपर्यंत मी जाऊन येतो. नाही नाही, तू कुठेही जायचं नाहीस, कारण तू एकदा गेलास ना की तू रात्री घरी येतोस आणि ती केव्हाही येईल. तुमच्या दोघांचाही काही भरोसा नाही. ठीक आहे. आणि हो रमा, तुला तिला काय काय आवडतं हे माहितीच आहे. तिच्या आवडीचे सगळे पदार्थ बनव. जी बाईसाहेब, भारी काहीतरी बनवते. मंजू, आपल्याकडे आज पाहुणे येणार आहेत. कोण? अगं त्या शालिनी मॅडम नाही का, मागच्या वेळेस आल्या होत्या बघ त्या, आणि बहुतेक त्यांच्या काही मैत्रिणी. पण हो, महत्वाचं हे आहे की आपण दुपारी जे काही बनवणार होतो ना ते नको बनवायला. काहीतरी चांगलं बनवूयात ना. बरं, तू सांग मग काय बनवायचं ते. त्यांना की नाही थालीपीठ आवडते, तेच बनवूयात मग. चालेल, मी तुला तयारी करून देते आणि तू कर. हा बर. आणि रमे, मला शिकवशी ना कसं करायचं ते. चालेल. रमा, काही हवं होतं का? हो मला कॉफी हवी. एक मिनिट. शालिनी मावशी येते अशी अचानक? आई काही बोलली का? ह्याचं काही बोलले नाही, पण बाईसाहेबांना भेटायचं असेल त्यांना, त्यांच्याकडे काही काम असेल म्हणून येत आहेत. पण मला का असं थांबायला सांगितलंय? आता तुम्हाला बी भेटायचं असेल, तुमच्याकडे बी काही काम असेल, नवीन पक्ष काढलाय ना मग त्याच्याबद्दल चर्चा करायची असेल. या ना. रमा, कशी आहेस रमा? या मस्त. रमा, ही चार्मी. Wow, what a beautiful house. Yeah, it is. Charmi, this is Rama. She is the best cook on this planet. Oh, nice meet. नमस्ते. या ना. या शालिनी मॅडम. अगं आले हे नशीब समज. बर, काय म्हणतायत नवीन पक्षाच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा? चालू आहेत जुळवाजुळव, भेटीगाठी. ग्रेट. हा, ह्या आजच्या उत्सव मूर्ती चार्मी. Hello, auntie. How are you? बसू. अगं बसा आधी. ये बस. वसू, तुम्हाला फोनवर सांगितलं होतंस ना, चार्मी अगदी हा समजलं मला. बरं चार्मी, ही माझी जीवलग मैत्रीण, सोलमेट्स, अगदी जीवाभावाची मैत्रीण. मॅडम, तुम्ही आता पूर्ण वाटेत तुमच्या दोस्तीचे किस्से नव्हता का सांगत? तुम्हाला भेटून मला असं खरंच वाटत नाहीये की मी तुम्हाला पहिल्यांदा भेटतेय. असं वाटतंय मी तुम्हाला वर्षोनवर्ष ओळखते. म्हणजे माझ्याबद्दल काहीतरी चांगलं सांगितलं असेल अशी अपेक्षा करते मी. हो, फक्त तू वर्गात माझ्या वेण्या खिडकीच्या गजाला बांधून ठेवल्या होत्यास हे नाही सांगितलेलं मी. शालिनी काय तू. बर वसू, चार्मी माझ्या दैनिकात 6 महिन्यापूर्वीच कामाला लागली, पण शार्प आहे, काम पटकन शिकते. अरे वा. आणि आपले प्रिन्स आणि प्रिन्सेस कुठे? तेजू तर तुला माहितीच आहे, ट्रेकिंगला गेलीये. वसू, तिचं लग्न ना आपण एखाद्या डोंगरावरच लावूया. आणि आजचे दुसरे उत्सव मूर्ती प्रताप. प्रताप ना, तो आहे, त्यालाच घरीच थांबवून घेतलंय, नाही तर निघाला होता बाहेर. प्रताप,
ए प्रताप, अगं सध्या खूप कामं असतात त्याच्या पाठीमागे. काय काही अरे अरे शालिनी मावशी नमस्कार. अरे अरे मला हे काही आवडत नाही, किती वेळा सांगितलंय मी तुला. बर प्रताप, ही चार्मी आणि चार्मी, दिस इज आवर हँडसम यंग बॉय प्रताप. नमस्कार. Namaskar. So Pratap is not just handsome. I think he's a true gentleman. ऑफकोर्स येस, प्रताप इज अ जेंटलमॅन. बर मी काय म्हणते, तुम्ही आता गप्पा मारा दोघ जण, नाही का? गप्पा म्हणजे? अरे हा म्हणजे ती आता शालिनीच्या इथे रिपोर्टर म्हणून जॉईन झालीये. खूप चांगली रिपोर्टर आहे, म्हणून म्हटलं की अच्छा, म्हणजे माझी मुलाखत घ्यायची आहे का? हा म्हणजे मुलाखतच समज. काय शालिनी? अच्छा, या इथे बसून बोलूया. अरे इथे कशाला, आत बस ना तुझ्या रूम मध्ये. हा काय? हा म्हणजे कोणी डिस्टर्ब करणार नाही, व्यवस्थित बोलता येईल. बर, या. रमा, त्यांच्यासाठी कॉफी करतेस? जी. एक मिनिट, आपण किचन मध्ये जाऊनच गप्पा मारूया का? नाही म्हणजे काय आहे, रमा काय आणि कसं बनवतीये ते मला बघता येईल. तिच्याकडनं तिच्या एखाद्या रेसिपीचं सिक्रेट मला कळेल. आणि ते जर रमाला सांगायचं नसेल तरी सुद्धा रमाच्या हातची रेसिपी बघणं ही सुद्धा मेजवानीच असते, नाही का? जसं तुम्ही म्हणाल तसं मॅडम. चला चला, चल ये. ते दूरवर वाडाचं झाड दिसते, त्याच्या पलीकडे जो पट्टा आहे ती आपली शेती. म्हणजे फक्त कागदोपत्री. खरं तर तिथे काम करून जे धान्य पिकवतात तेच खरे शेतीचे मालक आहेत. That's actually very true. तुमचे विचार ऐकून मला खरंच चांगलं वाटतं. थँक्यू. पण तुम्ही अजून काहीच प्रश्न विचारलेले नाहीये. वेल, शालिनी मॅमनी तुमच्याबद्दल मला ऑलरेडी एवढं सांगून ठेवलंय ना की तिथेच माझे अर्धे प्रश्न सुटले. मग आता उरलेले अर्धे प्रश्न विचारा. रमा, काय स्पेशल बेत केलायस तू? अहो, मी सांगण्यापेक्षा तुम्ही खाऊनच बघा ना, तुम्हाला आवडलं तर चांगलंच आहे. मला आवडणारच, प्रश्नच नाही. तुझ्या हातचं खायला मिळेल म्हणून मी सकाळपासून काही न खाता इथे आली. म्हटलं इथे आल्यावर तुझ्या हातचंच भरपूर खाऊ. काय चालेल. मंजू, कशी आहेस? मी मस्त. गुड. बर वसू, कशी वाटली तुला चार्मी? म्हणजे तू जशी म्हणाली होतीस तशी प्रतापला शोभेशी अशी आहे ना? हो, अगदी तशीच आहे. तू मला सांगितलंस ना, त्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर हीच आली. पण एका गोष्टीचा विचार कर. हा नाही म्हणजे तसं इथलं वातावरण तुला माहितीये आणि चार्मी खूप मॉडर्न आहे. तुला चार्मी सून म्हणून चालेल ना? सॉरी, ते चुकून पडलं ते. अगं हळू. हा, इतकी काही घाई नाहीये. शालिनी आहे बराच वेळ. मला असं वाटतं की गप्पा मारता मारता जितकं माणसाला आपण जाणून घेऊ शकतो ना, तितकं प्रश्न उत्तर करून नाही जाणून घेऊ शकत. लाईक आय जस्ट फील इट्स व्हेरी फॉर्मल, राईट? पण तरीही मला जर कुठला प्रश्न पडला तर मी डेफिनेटली विचार. नक्की विचारा. कारण तुम्ही एकतर मुलाखत घ्यायला एवढ्या लांबून आलात आणि मी काहीच बोललो नाही तर मलाच बरं नाही वाटलं. दॅट्स ओके, नो फॉर्मॅलिटीज. आणि तसंही मी परत परत येतच राहीन ना इथे. येस, यू आर ऑलवेज वेलकम. आमचं गावच असं आहे ना की एकदा आलं की यावंसच वाटतं. गाव तर सुंदर आहेच, पण या गावात राहणारी तुमच्यासारखी सेन्सिबल माणसं बघून ना नक्कीच परत परत यावंसं वाटेल. ए वेल, जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी, हा तुमचं सर्वात मोठं स्वप्न काय? मोठं स्वप्न असं नाही, पण माझं एक स्वप्न आहे. हा जो शेतकरी वर्ग आहे तो मोठा झाला पाहिजे, इकॉनॉमिकली पण आणि सोशली सुद्धा. वाव, दॅट्स ग्रेट. आय मीन इट्स अ ग्रेट थॉट. मी शालिनी मॅम कडनं खूप ऐकलंय की तुम्ही शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेम्स मध्ये किंवा कामांमध्ये एवढे गुंतून जाता ना की मला विचारायचं की तुम्ही बाकी इतर गोष्टींसाठी कसा वेळ काढता?
लाईक लाईफ मध्ये मजा मस्ती करणं किंवा कुठली गोष्ट एन्जॉय करण्यासाठी तुम्ही वेळ काढता की नाही? एक मिनिट, पण तुम्हाला असं कोणी सांगितलं की हे सगळं करताना मी खूप टेन्शन मध्ये असतो किंवा प्रेशर मध्ये असतो? तुम्ही मला सांगा, तुम्हाला सगळ्यात आनंद कधी मिळतो? वेल, इंटरव्ह्यू तुमचा चालू आहे. पण राहू दे, मी सांगते. आय लव्ह ट्रॅव्हलिंग. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेट देता तेव्हा तुम्हाला खूप आनंद मिळतो. तोच आनंद मला शेतकऱ्यांसोबत काम करताना मिळतो. काय झालं? काही कन्फ्युजन आहे? तुमचं बोलणं इतकं स्ट्रेट आणि इतकं प्युअर आहे ना की माझ्या मनात खरंच कुठलंच कन्फ्युजन होऊ शकत नाही. हा तर म्हणजे मला माहितीये प्रतापला आवडेल ती, पण तू तुझं सांग. अगं माझं काय, प्रतापला जशी हवी होती तशी त्यांनी सांगितली आणि म्हणून मी तुला लगेच सांगितलं. हो की नाही ग रमा? हा वय, पण तू मला फार आयत्या वेळी सांगितलंस बरं का. जरा आधी सांगितलं असतंस, मला थोडा वेळ मिळाला असता, तर मी मॉडर्न मुलींची बस आणली असती पासवर्डला प्रतापला दाखवायला. अगं मी घाई करून किंवा आधी सांगून काय फायदा? प्रतापच्या मनाची तयारी व्हायला हवी होती ना. ती झाल्याबरोबर मी तुला सांगितलं. ठीक आहे, हरकत नाही. देर आहे दुरुस्त आहे. आता बघ चार्मी त्याला कशी इम्प्रेस करते ते. चार्मी ना एकदा बोलायला लागली ना की समोरच्याचं मन इतकं सहजपणे जिंकून घेते ना की काही बोलायची सोय नाही. लोक असं म्हणतात की चार्मी एकदा बोलायला लागली की ती समोरच्याचं मन लगेच जिंकून घेते. चांगलीच गोष्ट आहे. आय नो, पण तुमच्याशी बोलल्यानंतर मी एका कन्क्लुजन वर आली. मी लोकांशी बोलून त्यांचं मन जिंकत असेनच, पण तुम्ही ज्या प्रकारे बोलता ना, तुम्ही समोरच्याला आपलंसं करून घेता. अँड आय थिंक दॅट इज वाय यू आर सो पॉप्युलर अँड सो फेमस. चांगली गोष्ट आहे. मला इनफॅक्ट ना आता तुमच्याशी बोलताना मी अगदीच हरवून गेले. आय थिंक आपली वेवलेंथ खूप छान मॅच होईल. जुळतील त्यांच्या आवडीनिवडी नक्की जुळतील. आणि नाही जुळल्या ना तरी चार्मी ऍडजस्ट करून घेईल आणि त्यांच्यात छान बॉन्डिंग होईल. बघ आता ना तू लग्नाची तयारी सुरू कर. अगं प्रश्न माझ्या होकाराचा नाहीये, प्रतापच्या होकाराचा आहे. ते तू चार्मीवर सोड ग आता. ती कधी सोशल इंटरव्ह्यू घेत पर्सनल इंटरव्ह्यू घ्यायला लागेल आणि प्रतापशी जुळवून घेत त्याला पटवेल हे प्रतापला सुद्धा कळणार नाही. आता गंमत बघ तू. आतमध्ये गेलेला प्रताप वेगळा असेल आणि बाहेर आलेला प्रताप वेगळा असेल. आता लग्नाची तारीख सोड, हनीमूनची तारीख पक्की करून येतात की नाही बघ तू. मंजू, छोट्या मालकांनी दूध नाही घेतलंय, मी देऊन येते. अगं किती धावपळ करशील? इथे काय कमी काम आहेत का तुला? मंजूला सांग, ती देऊन येईल. आणि शालिनीला भूक लागली तेव्हा तिच्यासाठी काहीतरी खायला कर. मंजू जा देऊन ये. काय गरम? हा काय झालं? नाही, काही नाही. प्रतापकडे तुझं काही काम होतं का? शालिनी आपण बाहेर बसूया, तू बराच वेळ उभी आहेस. चालेल जाऊ. तसंही रमा मला काही तिचं सिक्रेट सांगत नाहीये. चल चल. या दोघी तर मुलाखतीच्या बहाण्यानं लग्नच जमवायला आले आहेत. यातलं काय बी छोट्या मालकांना माहित नाही. हे समजा त्यांना सांगायलाच पाहिजे. बरं आता कसं सांगणार? तुमचं फील्ड खूप इंटरेस्टिंग असेल ना. म्हणजे रोज नवीन चॅलेंज, रोज नवीन भेटीगाठी होत असतील, खूप शिकायला मिळत असेल. हो खरंय, खरंच हे फील्ड खूप इंटरेस्टिंग आहे. खूप लोकांची गाठी भेटी पण होतात. पण तुम्हाला भेटल्यानंतर असं वाटतंय की आपण आधी का नाही भेटलो. अरे नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. सॉरी, मी आवाजावरनं डायरेक्ट अरेतुरेवरती आली. आय होप यू डोंट माइंड. हो, सुपर. बरं, ऑफकोर्स तू लग्न करणार आहेस हे माहितीये मला, पण सध्या लग्नाची घाई कोणाला आहे?
तुला का तुझ्या घरच्यांना? अहो लग्नाला आधी मुलगी तर मिळू द्या. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, माझं अजून लग्न नाही झालं. प्रश्न विचारता विचारता समोरच्याला बोलतं करण्याचा स्पीड चांगला आहे तुमचा. येस, पण त्यातून जर समोरची व्यक्ती आपलीशी वाटत असेल आणि आवडलेली असेल तर स्पीड जरा जास्तीच वाढतो. या ना. छोटे मालक, बदामाचं दूध. वाव, हेल्थ कॉन्शियस अँड ऑल. तुम्हाला काही हवंय का? चहा कॉफी? नो 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 थँक्स. तुम्ही का आलात रमा? काय ना छोटे मालक, म्हणजे जरा आज गडबडच झाली. गडबड कसली? अहो मला नाही सांगता येणार. मी रमाला पाठवते, रमा सांगेन समजा तुम्हाला. हा, छोटे मालक, ती चार्मी मॅडम तुमची मुलाखत घ्यायला नाही तर लग्नाबद्दल बोलणी करायला आल्यात. शालिनी मॅडमने त्यांना खास ह्याच्यासाठीच सोबत आणलंय. बस. थँक्यू शालिनी, वेळात वेळ काढून आलीस. थँक्यू म्हणे, कशाला एवढी फॉर्मॅलिटी करते? अगं बघ बघ, अजून बोलतायत दोघ जण. आता आपल्या मेहनतीचं आपल्याला फळ मिळू दे म्हणजे झालं. मिळेल ग. हे बघ, चार्मीला प्रताप नक्की आवडलाय. प्रतापला पण चार्मी आवडेल. बघ तू, तुझ्या तोंडात साखर पडो. एनी टेन्शन? ऑल ओके? नाही, काही नाही. मला आईशी अर्जंट एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. क्या? आणि हो, माझं बोलणं झाल्यानंतर आपण बाहेर बसूनच बोलूया. या ओके. बाहेर झोपाळ आहे, तुम्हाला फ्रेश वाटेल. फाईन. या. आई, आले आले, होकार घेऊनच आले बहुतेक. आता ना डायरेक्ट प्रश्न विचार. हनीमूनची तारीख ठरली का? काय? बरं झालं तू आलास. आई मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचंय. अर्जंट आहे, जरा येतेस का? अरे इथेच बोल ना मग. शालिनी काय आपलीच आहे, ती काय कुणाला सांगणार नाही. काय ग शालिनी, इथल्या इथेच विसरून जाशील ना सगळं? हो हो, मी तर कान बंद करून घेईन, काळजीच नका करू. हे बघ प्रताप, तुझ्या मनात जे काही असेल ना ते सगळं आईला मोकळेपणाने सांगून टाक. नाही, तसं काही नाहीये. मला फक्त आईशीच बोलायचंय. बरं ठीक आहे, चल. आलेच ग. सॉरी मावशी. हे सॉरी काय, गंमत करत होते मी. जा जा. चल. झालं मग. हा बोल, काय बोलायचंय तुला? आई, हे काय चाललंय सगळं? कशाबद्दल बोलतोयस तू? आई, तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतो. ती चार्मी इथे माझा इंटरव्ह्यू घ्यायला आली की? बरं बरं, समजलं ना तुला. चांगलंच झालं मग. आई, हे माझं मलाच समजलं, पण ही गोष्ट तू मला का नाही सांगितलीस? अरे मी जर तुला आधीच सांगितलं असतं तर तसं तू जज केलं असतंस तिला, आणि मग मन मोकळ्या गप्पाही झाल्या नसत्या. बरं ठीक आहे, मला सांग कशी वाटली चार्मी? आई, आधी तू मला सांग, तुला माझ्या लग्नाची एवढी घाई का लागली? घाई? मी अजिबात घाई करत नाहीये. हे बघ, तू मला सांगितलंस ना तुला कशी मुलगी हवी होती, आणि चार्मी अगदी तशीच तर आहे, म्हणून तिला बोलवलं. बर, मुलगा मुलगी एकमेकांना भेटतात. मुलीला माहितीये ही भेट लग्नासंदर्भात, पण मुलाला याची अजिबात आयडिया नाही. वा. आणि आई, एक मिनिट, आपलं काय ठरलंय? आधी तेजूचं लग्न होणार आणि मग माझं. ठरलं होतं. आता ठरलं होतं असा भूतकाळ झाला का? हो. गुड. हे बघ, मी आणि रावसाहेबांनी ठरवलंय तुझं आणि तेजूचं लग्न एकाच मांडवात करायचं. अघाई, पण तुला माहितीये ना समरच्या प्रकरणानंतर तेजू किती डिस्टर्ब आहे. ती काही बोलून दाखवत नसली ना तरी खूप दुखावली गेली. अरे, आणि लग्न करणं हा एकच उपाय आहे आता. त्यामुळे मी आणि रावसाहेब तेजूसाठी चांगली स्थळं बघतोय. आणि मग असं व्हायला नको ना, तेजूसाठी स्थळ आहे आणि तुझ्यासाठी नाही. आणि तेजू घरातून गेल्यावरती मला खूप एकटं वाटेल रे. मग मला मुलगी नको का अजून एक? अगं पण आई. हे बा, आता तू काही बोलू नकोस. माझ्या बरोबर वेळ घालवण्यापेक्षा त्या चार्मीशी बोल, तिच्या बरोबर जरा वेळ घालव. अरे छान आहे रे मुलगी, मला आवडली. आता लग्नाच्या दृष्टीने तिच्याशी बोल, जरा समजून घे. ये
ये रमा, अगं कधीची वाट बघतीये. थँक्यू. वा, सॉरी हा, जरा उशीरच झाला. नाही हरकत नाही. हे बघ, सब्र का फल मीठा होता है. खा खा चारमी खाऊन बघ. अगं ही रमा आहे ना, हिच्या हाताला काय चव आहे तुला माहितीये. हिने पाण्याला फोडणी दिली ना तरी सुद्धा ते उत्तमच लागेल. खाऊन बघ खरंच. अगं बरं झालं आणलंस. मी तुला सांगणारच होते ह्यांच्यासाठी खायला आण म्हणून. दिस इज सिम्पली अमेझिंग. ही चव, हे वातावरण जस्ट मेड माय डे. इट्स अमेझिंग. नाही, हे गाव वगैरे सगळं आवडलं तर ठीक आहे, पण गावातली एक स्पेशल व्यक्ती पण आवडली की नाही. मॅम, अरे बापरे, आमच्या धडाडीच्या रिपोर्टर लाजल्या. हीच फ्रंट पेज न्यूज आहे. हा बर, तुमचं झालं काय? अर्जंट बोलणं होणार होतं ते झालं. न काय म्हणाला प्रताप? काही नाही, मी सांगते नंतर तुला. नंतर कशाला, सांग की आत्ताच. नाही तर असं करू, मी डिरेक्टली त्यालाच विचारते. आज काय ते एकदा ठरवूनच टाकू सगळं, मग मी डिरेक्टली लग्नालाच येते. रमा, रमा, एक काम कर ना माझं, जरा प्रतापला बोलवून आण ना प्लीज. जी. छोटे मालक, छोटे मालक, कुठे गेले हे?